शिरवली संघाच्या गोलंदाजांवर मात्र तुफानी हल्ला चढवला। बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल वैभव, स्ट्रायकिंग एंडला बॅटर। फुल टॉस बॉल, इथनं मात्र गौरवनं केला पुन्हा एकदा नवा आगाज। चेंडू सीमा पार, किशोरकरांना आनंद प्रदान करणारा षटकार। सूचना आलेली आहे, खेळपट्टीवरून दुसरी धाव बॅटर घेणार नाही याची नोंद घ्या दोन्ही अंपायर। या षटकारानं किशोरची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळते 5151, 5वर 151 धावा। अर्धशतकाचा डंका इथं मात्र गणेश गायकर माघारी परतल्यानंतर देखील जय भवानी स्पोर्ट्स किशोर संघ शिरवली संघाच्या गोलंदाजांवर आक्रमण चढवताना पाहायला मिळतो। म्हणून मित्रांनो म्हणतात ना, सामन्यामध्ये निकाल लागला जातो पण विजय आणि पराभव हा तुमच्या मनावर अवलंबून असतो। फुल टॉस बॉल, गणेश गायकर यावेळेला माघारी परतल्यानंतर देखील गौरव गायकरनं मात्र सांभाळली आहे कमान। चेंडू सीमा पार, षटकार। म्हणजे भगवा, त्यागाचं प्रतीक म्हणजे भगवा, बलिदानाचं समर्पण म्हणजे भगवा, हिंदुस्थानाची ओळख म्हणजे भगवा। या षटकातला पुढचा चेंडू गौरव, यावेळेला पोलंडचा चेंडू जागेवरनं चेंडूवर झालाय घणाघाती आघात। गौरव गायकरच्या बॅट मधनं षटकारांची हॅट्रिक साधणारा हा तिसरा षटकार। म्हणजेच 63 धावा। खरं तर आतापर्यंतच्या डावामध्ये जय भवानी स्पोर्ट्स किशोर संघाच्या कर्णधारानं नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय का घेतला याचं मात्र चोख तोडीस तोड प्रत्युत्तर आपल्या चोखंदळ कामगिरीतनं जय भवानी स्पोर्ट्स किशोर संघाचे फलंदाज मैदानात उपस्थित झाल्यापासून देतात। 63 धावा धाव फलकावर आहेत। काही जबरदस्त इनिंग गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळाली। खरं तर 26 धावसंख्येवर खेळतो आणि 26च्या 26 बाउंड्रीच्या माध्यमातून, पण गणेश गायकर नावाच्या या खेळाडूचा मैदानाच्या आत होतोय हाहाकार। चेंडू सीमा पार, हालाय। पहिल्यांदा लावलं जात आहे। गौरव नावाच्या वादळानं मैदानाच्या आत या वेळेला गोलंदाजांना आभाळ दाखवलाय। हा ट्रॅकर बॉल, या वेळेला मात्र गौरव गायकर लगातारचा पाचवा षटकार। या घणाघाती इनिंग करता सन्माननीय सुभाषदादा ढमके यांच्याकडनं, संघाचे कर्णधार यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश